पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। सत्य, निर्भीड आणि वेगवान बातम्यांचा आवाज। सबस्क्राइब करायला विसरू नका। अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरणासाठी एल्गार जिल्हाधिकारी कार्यालयात जोरदार निवेदन सादर करण्यात आले। अण्णाभाऊ साठे स्मारक प्रतिष्ठानची ठाम भूमिका मातंग समाजाला न्याय मिळालाच पाहिजे। सत्यशोधक अण्णाभाऊ साठे स्मारक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संस्थापक अध्यक्ष श्री नामदेवराव चांदणे यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रभावी निवेदन सादर करण्यात आले। अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करून त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली। निवेदनात स्पष्ट करण्यात आले की सर्वोच्च न्यायालयाच्या 1 ऑगस्ट 2024च्या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे। देशातील तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पंजाब व हरियाणा या राज्यांनी या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली असून महाराष्ट्र मात्र याबाबत मागे असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले। महाराष्ट्रात आरक्षणाचा लाभ काही मोजक्याच जातींपुरताच मर्यादित राहिल्यामुळे अनेक जाती आजही वंचित आहेत। काही समाज प्रगत झाले असताना अनेक अतिमागास घटक मागेच राहिले आहेत। त्यामुळे प्रगत व अतिमागास गटांचे उपवर्गीकरण करून समान न्याय देणे ही काळाची गरज असल्याचे निवेदनात अधोरेखित करण्यात आले। यावेळी मातंग समाजाला तातडीने न्याय मिळावा, त्यांच्या हक्काचा वाटा मिळावा यासाठी उपवर्गीकरण त्वरित लागू करण्याची जोरदार मागणी करण्यात आली। निवेदन सादर करताना नामदेवराव चांदणे, संजय चांदणे, कडूबाबा लोंढे, हिराबाई गोरखे, डॉक्टर काशीनाथ सुलाखे पाटील, सुनील सकट, लखन साळवे, अशोक भोसले, पैलवान अरुण भाऊ, पोपटराव पाठरे, विश्वनाथ आल्हाट आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी नामदेवराव चांदणे म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करणे हे राज्य सरकारचे कर्तव्य आहे। मात्र महाराष्ट्रात अजूनही याची अंमलबजावणी झालेली नाही, ही अत्यंत खेदजनक बाब आहे। आज महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती उपवर्गीकरणाचा विषय चालू आहे। त्यामध्ये जी समिती नेमलेली आहे, बदल समिती, या समितीने सुद्धा अहवाल चांगल्या प्रकारे दिलेला आहे। परंतु काही लोकांना या संदर्भात पोटसूळ उठलेला आहे की आपलं आरक्षण जातं काय। परंतु महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे आरक्षण 59 जातीला दिलेलं आहे। त्यामुळे सर्वांना अवकडप्रमाणे आरक्षण मिळावा यासाठी मातंग समाजाच्या उदाहरणार्थ विष्णू कसबे असतील, डॉक्टर मच्छिंद्र सकटे सर आहेत, त्यानंतर अजिंक्य चांदणे, गणपत भिसे, सचिनजी साठे यांनी सुद्धा उपोषण करून उपवर्गीकरण करण्यात यावे असे त्यांनी घोषिले आहे। परंतु या काही बदरी लोकांना हे देखवत नसल्याने आता सुलके पाटील बोललेले आहेत आणि ते अगदी बरोबर आहे। मी एक तुम्हाला सांगतो की एक शेतकरी होता आणि त्या शेतकऱ्याला 3 मुलं होते। त्यापैकी मोठा मुलगा हा याच्या हातात पूर्ण शेतीचा कारभार, धन दौलत सगळे त्याच्याकडं, आणि 2 भाऊ जे होते हे भाऊ फक्त राबायचे। त्यामुळे मोठा भाऊ हा गब्बर झालेला आहे आणि दोन्हीला भाऊला काही मिळालं नाही, म्हणजे आरक्षण मिळालेलं नाही। म्हणून या 2 भावासाठी किंवा 58 जातीमध्ये एकच जात बलाढ्य झालेली आहे। त्यामुळे 58 जातीला आरक्षण मिळावा अशी मातंग समाजाच्या वतीने मी विनंती करत आहोत। जय भीम, जय लवजी, जय भारत। लागू करण्यासाठी मातंग समाजाला आणि तत्सम 59 जातींना आंदोलन करावं लागलं। प्रामुख्याने या एससी मधल्या पुढारलेल्या समाजाला वाटलं की हे आमच्या विरोधात आहे असा त्यांनी गैरसमज करून या देशाची घटना लिहिणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील प्रत्येक वंचित घटकाला समान न्याय मिळावा असं संविधान तयार केलेलं आहे आणि त्या संविधानाच्या अनुसारच सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला। केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले साहेब यांनी सुद्धा या उपवर्गीकरणाचं समर्थन केलेलं आहे। असं असताना बौद्ध समाज आणि महार समाजातले पुढारलेले जे प्रतिनिधी आहेत त्यांना असं वाटायला लागलं की आमच्यावर संक्रांत येते का काय, आमचं कमी होतंय का काय, म्हणून या उपवर्गीकरणाला विरोध करण्याचा प्रयत्न चालू आहे। आणि त्याचाच समर्थन म्हणून काँग्रेस पक्षाने, की जो राष्ट्रीय पक्ष आहे, 1925 साली स्थापना झाली, अनेक वर्ष या देशावर त्यांनी राज्य केलं, अशा पुरोगामी आणि गांधींसारख्या
विचाराच्या पक्षाने उपवर्गीकरणाला विरोध करणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्या पक्षाचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले नाना पटोले साहेबांनी विरोध करावा फक्त एका जातीसाठी. म्हणजे असं जर असेल तर हा पक्ष फक्त बौद्धांचं प्रतिनिधित्व करणारा पक्ष आहे का? फक्त उच्चवर्णीयांचंच किंवा पुढारलेल्या जातींचंच प्रतिनिधित्व करणार आहे का? गेली अनेक वर्ष सातत्याने मातंग समाज आणि तत्सम 59 जाती या एससी मधल्या ह्या काँग्रेस पक्षाबरोबर आत्तापर्यंत होत्या. असं असताना सुद्धा काँग्रेसने अचानक अशी भूमिका बदलणं हे त्यांना मागात पडेल. इथून पुढच्या काळामध्ये जर त्यांनी त्यांचे धोरणं बदलले नाहीत तर भविष्यात अजून त्यांच्यावर वाईट वेळ येईल आणि ह्या 59 जातीतील प्रत्येक जात ही तीव्र आंदोलन करेल असा इशारा आपल्या माध्यमातून मी देत आहे. महाराष्ट्रातील मातंग समाजाचा उपवर्गीकरणाचा हा जो प्रश्न आहे तो 30 वर्षापासून त्याचं संघर्ष करीत आलेला आहे. आणि आत्ताच कुठं डॉक्टर मच्छिंद्र सकटे यांनी दिल्लीला जाऊन जंतर मंतरवर जे आंदोलन केलं त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी त्याच्यावर शासनाने विचार करून आणि बदर समितीने दिलेल्या निकालावरून आता हे सर्व घाट शिजत आलेला असताना काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी त्याच्यात विष कालवून तिथं हा सर्व नाश करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण त्यांनी त्या मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे की हे उपवर्गीकरण योग्य नसून ते होऊ नये अशा प्रकारचं पत्र दिलेलं आहे. तरी आम्ही त्याचा निषेध करतो आणि आजच त्यांना जोडे मारा आंदोलन करणार आहोत. आणि भविष्यात नाना पटोलेंना आम्ही एक निवेदन देत आहोत की भविष्यात हा जो पक्ष आहे तो तुमच्यामुळं आणखी तळागाळाला जाणार आहे याची तुम्ही नोंद घ्यायला पाहिजे. अशाच सडेतोड आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा आलमगीर न्यूज लाईव्ह 24.